छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणाऱ्या 42 खेड्यांचा रस्ता म्हणजे शिवाजीनगर येथील रस्ता असून या रस्त्याचे काम गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून सुरू होते। आज या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। शिवाजीनगरला जे काही मिळालं ते संघर्षाशिवाय मिळालं नाही, हा इतिहास आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका राहायच्या त्या टायमाला शिवाजीनगर कॉर्पोरेशन मध्ये का सिडको मध्ये त्याच्यावर किती काळ तरी संघर्ष चालला। या भुयारी मार्गासाठी अनेक लोक न्यायालयात गेले। मग याच्यामध्ये कुणाचा शेअर्स असला पाहिजे, पीडब्ल्यूडीचा असला पाहिजे, महानगरपालिकेचा असला पाहिजे का रेल्वेचा असला पाहिजे। अखेरला कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांचा शेअर या ठिकाणी टाकला गेला आणि जेव्हा काम सुरू झालं त्या टायमाला निश्चितच इथल्या व्यापाऱ्यांना थोडा त्रास झाला, हे नाकारता येणार नाही। व्यापाऱ्याचा मी समजू शकतो, परंतु सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो की रोजची सवय जी लागली होती, भले या क्रॉसिंगवर 1 तास का थांबवला जात असायला म्हणजे थांबत होते, परंतु त्यांचा तो रुटीन रस्ता होता आणि अचानक बंद झाल्यामुळं हा सगळा लोड संग्रामनगरच्या उड्डाणपुलावर गेला होता। मधल्या काळामध्ये थोडा पाऊस आला, पावसामुळे काम थांबलं, काही ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम थांबलं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं का हे काम आता काही लवकर होणार नाही। जसा आधी प्रश्न लांबत चालला तसं हे पुलाचं कामही काही लांबत जाईल असं सगळ्यांच्या मनात शंका होती। परंतु मी सुद्धा एकदा येऊन गेलो, पाहिलं, ठेकेदाराला बोललो। आमचं बोलणं हे आमच्या भाषेत असतं, शासकीय भाषेत नसतं, म्हणून थोडा कामाला गती पण आली आणि आज ते काम पूर्णत्वाला आलेलं आहे।